काशी गांव में 5 आरक्षी प्लांट सर मनपा द्वारा आपका अपना नीरज तिवारी के आंदोलन और सहयोग से और अनिल टाटे, सागर दौने और संजय साली उनके सहयोग से 5 आरक्षी प्लांट बंद कर दिए गए। इस आरक्षी प्लांट को बंद करने के लिए क्या क्या किया गया आप अगले वीडियो में हमारे बैक टू बैक वीडियो में देख सकते हैं। और कमलेश नगर का आरक्षी प्लांट भी जल्द से जल्द हम बंद करने की ये करेंगे, आंदोलन करेंगे, जिसमें बड़े नेता का हाथ है और बड़े नेता को भी उससे बड़े नेता का सहयोग है। इसीलिए ये प्लांट बंद कराने में हमारा सहयोग करें। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्हाला कुणाला राजकीय इथे करायचं होतं, आमचा एकच पडलेली नाही, एकच काम आहे की आरोप आहे की प्रशासन उच्च व्यक्ती म्हणजे आता कमिशनर आरोपी धरणार आणि पोल्युशन बोर्डचे अधिकारी हे लोकांच्या संगनमताने हे लोक उशीर झालेले खास बोलणार आणि आता पण सध्या सरकारने त्यांनी जे काम केलेले ते ज्या दिवशी ऑर्डर त्या दिवशी परत चालू झाले पाहिजे विचार करायचा मुजूर पोलाची अधिकाऱ्यांचा हे प्रशासनाला म्हणजे एवढा मोठा आशय आहे लक्ष देत नाही सर्वांना सर्व पक्ष देते हा राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे आणि हा सामाजिक विषय प्रदूषणाचा विषय आहे। आमचं एकच म्हणणं आहे हा विषय पण दिलेला आहे, मी तेच तर सांगतोय ना, मी त्यांना दिलं म्हणजे राजकीय काही गोष्टी आहेत सर्व आम्ही कोणाचा हातपाय झालेलो आहे, हे जे जागा दिली काही गोष्टी आहेत जागा देतो आम्ही काही गोष्टी कोणाच राहत नाही, कारण काय लोकांचा पण राहतो
येत नाही किंवा सरकार येत नाही. तिथे प्रश्न काय तो लोकांचा आहे आणि आम्ही आमचं सरळ विरोध आहे. सत्तेचं त्यांना पण काम आहे की पोल्युशन बोर्डच्या नोटिसा सांगतो की तिकडे तुम्ही आता लक्ष घाला. आमचे मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सरळ आरोप आहे त्या मंत्र्यांनी सील केलेले आहे तरी सुद्धा चालू आहे. म्हणजे विचार करा किती मुदतपण आहे. आमचं ह्याच्या पाठी कोण आहे सरकारमध्ये असो आमच्यासारखं सामान्य सरकारवर काय गोष्टी निवेदन पत्रकार सामाजिक समतोल करणं पाहिजे. शोधून काढा. आम्ही असं नाही बोलत कोणी असलं ह्याच्या पाठी ऑफिसर ह्याच्या पाठी कोणता मोठा माणूस हा एवढा आंदोलन करता हे करता लोकांना देत नाही आणि कृत्रिम तलावात करतात. हा तर एवढा मोठा विषय आहे ह्याच्यावर काय लक्ष देत नाही कोण. तुम्ही एक गोष्ट सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही बरोबर पक्षाची निगडीत आहात. बरोबर. स्थानिक जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची खूप चांगले घनिष्ठ संबंध आहेत. मग हा विषय का मुख्यमंत्र्यांना आम्ही हा विषय तिथे पण नेलेला आहे. मी तेच तर सांगतोय ना. आम्ही तर तेच बोलतोय की राजकीय काही गोष्टी आहेत ना ते आम्हीच पण आता हातबल झालेलो आहे. आता स्वतः आम्ही एक मंडळ अध्यक्ष असून मी बोलतो की काही गोष्टी आहेत ना ते आम्ही काही गोष्टी सरकारच्या विरोधात आहे. कारण काय आहे जिथे लोकांचा प्रश्न येतो तिथे पक्ष येत नाही किंवा सरकार येत नाही. तिथे प्रश्न काय येतो लोकांचा येतो आणि आम्ही आमचा सरळ विरोध आहे. आणि जे सत्तेत त्यांना पण आम्ही सांगतोय आमच्याच मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही आता यात लक्ष घाला. आमचे इथले मंत्री युतीचे मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सील केलं. म्हणजे तुम्ही समजून घ्या विषय. या मंत्र्यांनी सील केलेले आहेत तरी सुद्धा चालू आहेत. म्हणजे विचार करा किती मुजरपण आहे. मग ह्याच्या पाठी कोण आहे वर्दस्त आहे ना आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही. आमची उलट तुम्हाला निवेदन आहे पत्रकार बंधू म्हणून की तुम्ही पण शोधून काढा. आम्ही असं नाही बोलत कोणी असेल ह्याच्या पाठी. कारण ह्याच्या पाठी कोणतरी मोठा माणूस आहे एवढं नक्की आहे. आरोप आहे की प्रशासन आणि प्रशासनाचं उच्च व्यक्ती म्हणजे आम्ही कमिशनरच आरोपी धरणार आणि पोल्युशन बोर्डचे अधिकारी हे लोकांच्या संगनमताने हे लोक सील झालेले. आणि खास करून मी सांगतो की आता पण सध्या प्रताप सरनाईक मंत्री आहेत त्यांनी जे सील केलेले आहेत ते ज्या दिवशी सील झालं ऑर्डर आली त्या दुसऱ्या दिवशी परत चालू झाले. म्हणजे विचार करा यांचा मजूरपणा किती अधिकाऱ्यांचा ना हे प्रशासनाला म्हणजे ना राजकारणाला ऐकत आहे ना कुठल्या नेत्याला ऐकत आहे. आता ह्याच्यावर काय नाही बोलणार. आमचा मुद्दा हाच आहे की आता हा तर आमचा आरएमसी प्लॅनच्या विरोधात लढा आहे सर्वांचा सर्व पक्ष इथे हा राजकीय विषय नाही आहे. हा सामाजिक विषय आहे आणि हा सामाजिक विषय आहे आणि पोल्युशनचा विषय आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्या जे अधिकारी आहेत जे पण आहेत खास करून कमिशनर आणि पोल्युशन बोर्डच्या यांना निलंबित करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्लांट ज्याची जागा दिली त्या प्लांटसाठी जेवढे लोक जागा देतात हे इथे कोणच राहत नाही. हे प्लांट करणाऱ्या बंगल्यात राहतात कोण काशीगावमध्ये राहतात आणि इथे लोकांचा जीव मुठीस ठेवतात. म्हणजे प्रदूषण करतात. त्यांना काय पडलेली नाही. यांचं एकच काम आहे की पोल्युशन बोर्डची नोटीस आली की तिकडे जायचं त्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे अंडर द टेबल चिरीमिरी द्यायचे आणि विषय संपून टाकायचा. तर आमचा सरळ आरोप आहे प्रशासनावर आणि पोल्युशन बोर्डवर याच्या कुठल्याच प्रकारचा कंट्रोल नाही. आणि आमचं मी तर बोलतो भले आम्ही सरकारमध्ये असो नसो पण आमचं सरकारवर पण काही गोष्टीचा आक्षेप आहे की काही गोष्टी सामाजिक समतोल करणं पाहिजे. आज गणपती विसर्जन आणि या विसर्जनाला तुम्ही पीओपीसाठी तुम्ही तलावात मूर्तीसाठी तुम्ही एवढं आंदोलन करता हे करता लोकांना देत नाही आणि कृत्रिम तलावात करतात. हा तर एवढा मोठा विषय आहे ह्याच्यावर काय लक्ष देत नाही. तुम्ही एक गोष्ट सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही बरोबर पक्षाची निगडीत आहात. बरोबर. स्थानिक जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची खूप चांगले घनिष्ठ संबंध आहेत. मग हा विषय का मुख्यमंत्र्यांना आम्ही हा विषय तिथे पण नेलेला आहे. मी तेच तर सांगतोय ना. आम्ही तर तेच बोलतोय की राजकीय काही गोष्टी आहेत ना ते आम्हीच पण आता हातबल झालेलो आहे. आता स्वतः आम्ही एक मंडळ अध्यक्ष असून मी बोलतो की काही गोष्टी आहेत ना ते आम्ही काही गोष्टी सरकारच्या विरोधात आहे. कारण काय आहे जिथे लोकांचा प्रश्न येतो तिथे पक्ष येत नाही किंवा सरकार येत नाही. तिथे प्रश्न काय येतो लोकांचा येतो आणि आम्ही आमचा सरळ विरोध आहे. आणि जे सत्तेत त्यांना पण आम्ही सांगतोय आमच्याच मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही आता यात लक्ष घाला. आमचे इथले मंत्री युतीचे मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सील केलं. म्हणजे तुम्ही समजून घ्या विषय. या मंत्र्यांनी सील केलेले आहेत तरी सुद्धा चालू आहेत. म्हणजे विचार करा किती मुजरपण आहे. मग ह्याच्या पाठी कोण आहे वर्दस्त आहे ना आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही. आमची उलट तुम्हाला निवेदन आहे पत्रकार बंधू म्हणून की तुम्ही पण शोधून काढा. आम्ही असं नाही बोलत कोणी असेल ह्याच्या पाठी. कारण ह्याच्या पाठी कोणतरी मोठा माणूस आहे एवढं नक्की आहे. सत्ता असताना भाजप याच्यावर कठोर कारवाई का नाही करत आहे? का अधिकाऱ्यांना मुद्दा तुम्हाला सांगतो. काय याच्यासाठी आता आमचं तीच मागणी आहे. आता आमच्या प्रशासनाला आणि खास करून सरकारला तीच मागणी आहे. तुम्ही जे बोलता ना महायुतीचे आमदार इथे समजा प्रताप सरनाईक आहे. त्या प्रताप सरनाईकच्या मार्फत ऑलरेडी या प्लांट बंद करण्यासाठी ऑलरेडी लेटर गेलेले आहे. ते सील करण्याचे आदेश पण दिलेले आहेत तरी सुद्धा ते चालू आहेत. तर मग त्याचा आमचा दुसरा पर्याय तोच राहिला आहे की लोकशाही मार्गाने आम्ही आता तेच करतोय. आता हा दबाव जो चालू आहे हा लोकशाही. कारण की काय झालं ही दुसरी केस झाली ही आता तिसरी केस झाली. हे काल जे मुलगा जो गेला ही तिसरी केस आहे. हे ठीक आहे ऍक्सिडेंट झाला. हा ऍक्सिडेंटचा विषय हा कसा आहे ते कायद्याच्या कसोटीत ते सुटून जातात. कारण तुम्हाला सगळ्यांना कायदा माहित आहे ऍक्सिडेंटमध्ये काय होतं का गुन्हे पाय तसा होत नाही आणि तो माणूस बेलवर जातो. पण प्रश्न काय ह्याच्या पाठी कोण आहे? आरएमसी प्लांटवाले त्यांच्या गाड्या जर इथे आल्या नाही तर हा पुढचा विषयच होणार नाही. तुम्हाला हेच सांगतो हे आजचं तुमचं हे आंदोलन आजच्या दिवसापुरतं असणार की हे पूर्ण तुम्ही
सर्व पक्ष कॅन्सल झाले. आमचं असं क्रेडिट घ्यायचं नाही. आज इथे पक्षाचे संदीप राणे साहेब आहेत, आमच्या पक्षाचे बोलते साहेब सर्व आहेत. आम्हाला कुणाला राजकीय इथे करायचं नाही. आमचा एकच उद्देश आहे, इथून बंद व्हावं बस. मला तुमच्याकडे यायचं, तुम्ही आरएमसी बद्दल फार विरोधामध्ये गेला होता, तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला. हा आरएमसी प्लॅनची तुम्हाला काय माहिती आहे? कुठली कंपनी आहे? आणि वारंवार अशा जर गोष्टी घडत असेल म्हणजे लोकांचा जीव घेण्याचं काय ठरवलं, टार्गेट घेतलाय का प्रशासनाने, काय सांगाल तुम्ही? प्रथमतः मी तुम्हाला सांगेन की महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला मी लायक नाही नालायक असं म्हणेन. कारण मी पत्रव्यवहार जेवढे केलेत मला असं वाटत नाही की मी कुणाला बोलत नाही की कुणी जास्त केलेत. मला वाटतं माझ्या 2 ते 3 फायली जमा झालेल्या आहेत. महानगरपालिकेला जेवढे मी विरोधात पत्र टाकले त्यांनी एवढेच उत्तर दिले की आम्ही परमिशन नाही दिली, नगररचना विभागाने दिली. नगररचना विभागाकडे गेलो ते म्हणतात नाही की वार्ड ऑफिसरने दिली. वार्ड ऑफिसरनी गेल्यानंतर ते सांगतात की महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड तिकडे जा, ठाण्यामध्ये जा, सायन बोर्डला जा, मंत्रालयात जा. इकडे एवढे पत्रव्यवहार करून सुद्धा 2-2 वेळा प्लॅन बंद होतात, परत 15 दिवसांनी प्लॅन चालू होतात. याला कारणीभूत कोण? मला वाटतं राजकीय इथले कोण स्थानिक पुढारी सुद्धा असू शकतात किंवा ज्यांचं राजकीय वरदहस्त आहे त्यांचं सुद्धा असू शकतो. असं काश्मीरामध्ये असे काही प्लांट आहेत त्यांची परमिशन नाही आहेत, पण कुठले राजकीय पक्ष नेत्यांचे आहेत त्यांचे प्लांट बंद होऊ शकत नाहीत. लोकांच्या जीवाला एवढा धोका आहे. मला वाटतं काश्मीरातले लोक जास्तीत जास्त टीबीने मरतील. कारण मला हे शब्द आता बोलावे लागतात कारण ह्यांच्यामुळे झालेलं आहे. हे कुठल्या शाळेच्या मुलांना बघत नाहीत, कुठल्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत नाहीत. त्यांना फक्त आपला धंदा व्यवसाय करायचा आहे आणि भरधाव वेग एवढा आहे आणि एवढी वाहनं आहेत की त्याला कुठल्या अंतर राहिलेलं नाहीये. ट्रॅफिकवाल्यांचा असेल, महानगरपालिकेवाल्यांचा असेल, राजकीय पुढाऱ्यांचा असेल, पण हे प्लांट बंद होण्याच्या फक्त घोषणा होत आहेत पण प्लांट बंद होत नाही. आणि आज इथं कुठल्याही पक्षाचा विचार न करता उद्या सकाळी सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व नागरिकांनी जाऊन सर्व प्लॅनला टाळा ठोकायचा आहे. महानगरपालिका ठोकेल किंवा नाही ठोकणार, पण आपण उद्या जाऊन टाळा सगळ्यांनी ठोकायचा आहे. आणि काश्मीरात एकही प्लॅन चालू करून देणार नाही. कारण हे जीवाला हे जे मृत्यूमुखी पडतात लहान लहान मुलं आहेत. 2 महिन्यापूर्वी आता मांजरेकर साहेबांनी सांगितलं नीलकमल नाक्यावरती 21 वर्षाचा मुलगा आरएमसी प्लॅनच्याच गाडी खाली गेला. कोणामुळे होत आहे? पण कुठलंही दुर्लक्ष, सगळा दुर्लक्षाचा भाग आहे. मी बोलतोय नालायक
महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई यांची झाली पाहिजे. आणि उद्या मी सर्वांना विनंती करेन, सर्वांनी एकत्र येऊन हे आरएमसी प्लांट आपण बंद करायचे. मला सचिनजी तुम्हाला विचारायचं आहे, महानगरपालिका काश्मीरांच्या जीवावर उठली आहे का? महानगरपालिका तर पाटील ऐका ना, काय रे बाळा बोल ना. ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत आंदोलन सुरू होणार आहे, तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? हो मग आंदोलन तर झालंच पाहिजे ना. राव पाटील, तुमच्याकडे एवढ्या गाड्या घोड्या आहे, पैसा आहे, शेती आहे, सोनं नाणं आहे, तुम्हाला काय आरक्षणाची गरज हो? बरं बाळा मला एक गोष्ट सांग, तुझ्या हाताची पाची बोट सारखी का रे? नाही हो पाटील. अरे बाळा मग प्रत्येक समाजाच्या खालच्या वरच्या काही बाजू आहे, आणि तसं पण आम्ही भीक थोडी मागतोय, आम्ही तर आमचे अधिकारच मागतोय. कसं आहे ना बाळा, शेती करणारा 90% समाज मराठा, म्हणजे तुम्ही खाता आमच्या जीवावर आहे. मतदानाची वेळ येते तेव्हा तुम्हाला आमच्या मतांची गरज पडते, आणि राहिला टॅक्सचा विषय, तर टॅक्स पण तुम्ही आमच्याकडनं तेवढंच वसुली करता. मग आता तू मला सांग, आम्ही जी काही इस्टेट कमवली ती काय सरकारच्या घशात घालायला? तसं पण तुम्हाला जर आरक्षण द्यायचंच नसेल ना, तर तसं सांगून द्या, आज पण करा राजेशाही लागू, मग तुम्हाला समजून जाईल कोण किती पाण्यात येते. समजलं का? चल बाळा येऊ का?